त्याच्या झाडाला फेऱ्या घाली सावित्री, मातेची आठवण काढी, अखंड सौभाग्य लाभो आम्हाला, हीच प्रार्थना करू चरणी तुझ्या. वडाच्या छायेत सत्यवान भेटला, सावित्रीच्या निश्चयाने मृत्यूही हरला. पतिव्रतेच्या शक्तीचा हा सण महान, वटपौर्णिमेला करू या नम्र प्रणाम. नमस्कार भगिनींनो आणि स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती. पूजा कधी करावी, शुभ मुहूर्त कोणता, राहू काळ कोणता टाळावा, गरोदर महिलांनी वड पूजेला का जावे, का जाऊ नये, वटपौर्णिमेची कथा काय आहे, पूजा कशी करावी, कोणत्या चुका टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती सांगितली आहे आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि याचे तुम्हाला नक्कीच गरज पडेल. भारतीय संस्कृतीमध्ये वटवृक्षाला अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. वट म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप. त्यांच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू तर फांद्यांमध्ये महादेव वास करतात, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच वटपौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. सत्यवान आणि सावित्रीची कथा. प्राचीन काळी अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि तेजस्वी होती. विवाहासाठी तिने सत्यवानाची निवड केली, परंतु नारद मुनीने सांगितले सत्यवान 1 वर्षानंतर मृत्यू पावेल. तरीही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. विवाह झाला. एक वर्ष पूर्ण होत आले. त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडायला गेला. सावित्रीही त्याच्या सोबत गेली. अचानक सत्यवानाच्या डोक्यात वेदना सुरू झाल्या. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला. त्याच वेळी यमराज आले. त्यांनी सत्यवानाचे प्राण घेतले. परंतु सावित्री यमराजांच्या मागे चालू लागली. तिच्या बुद्धिमत्तेने, संयमाने आणि पतिव्रत धर्माने यमराज प्रसन्न झाले. जोपर्यंत तिने तिच्या पतीचे प्राण यमराजाकडून वापस घेतले नाही, तोपर्यंत तिने यमराजांना विनवण्या केल्या, विनंती केली, त्यांच्या पाया पडली, सगळे काही केले. शेवटी यमराजांना तिच्यावर दया आली आणि ते तिच्यावर प्रसन्न झाले. एकामागून एक वरदान दिले. शेवटी सावित्रीने पतीचे प्राण परत मागितले. यमराजांना तिची विनंती मान्य करावी लागली. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. तेव्हापासून वटसावित्री व्रत सुरू झाले. वटवृक्षांचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. स्वामी भक्तांनो, वडाचे झाड दिवस-रात्र प्राणवायू देणाऱ्या झाडापैकी एक मानले जाते. यामुळे वातावरण शुद्ध राहते, हे असे विज्ञान सांगते. त्याच्या विशाल छायामुळे पूर्वी ऋषी-मुनी तपश्चर्या करत असत. धार्मिक दृष्टिकोनातून ते स्थैर्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमा 2026 दिवशी पूजाविधी कसा करायचा, त्या दिवशी काय करायचे आणि त्या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशी करायची. त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्या दिवशी हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, कापसाचा दोरा, फळे, नैवेद्य आणि एक आपल्या रीलचा दोरा वडाच्या झाडाजवळ एका ताटामध्ये घेऊन जावे. हळद कुंकू वाहावे, पाणी अर्पण करावे. दोरा घेऊन 7 किंवा 11 फेऱ्या माराव्यात.
जेवढ्या ज्यांना मारा वाटतील तेवढ्या त्यांनी माराव्यात. पण परंपरा आहे की 7 किंवा 11 फेऱ्या मारायची. सावित्री सत्यवान कथा ऐकावी किंवा वाचावी, नंतर आरती करावी. या दिवशी शुभमुहूर्त आणि वेळ सामान्यतः सूर्योदयानंतर ते दुपारपूर्व काळ पूजासाठी खूप शुभ मानला जातो. राहू काळात पूजा टाळावी. अत्यंत उशिरा संध्याकाळी पूजा टाळावी. गरोदर महिलांनी वटपौर्णिमेला का जाऊ नये हा प्रश्न प्रत्येक महिलांना पडतो. जर गर्भधारणा सुरळीत असेल, डॉक्टरांनी चालण्यास किंवा बाहेर जाण्यास मनाई केली असेल तर गरोदर महिला वटपौर्णिमेला जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की 9 महिने हा काळ खूप कठीण असतो. म्हणून या दिवशी वटपौर्णिमेला जाताना महिलांची दगदग होऊ नये म्हणून आपण महिलांना जाण्यासाठी मनाई करतो. आणि पूर्वज पण म्हणायचे की गरोदर बायकांनी वटपौर्णिमेची पूजा करू नये किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊ नये, कारण वडाच्या झाडाखाली ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांचा वास असतो. म्हणून विष्णूंना याचा विटाळ जमत नाही. म्हणून जाणे टाळावे. जास्त वेळ उभे राहू नये. थकवा येईल इतक्या फेऱ्या मारू नये. पाणी डॉक्टरांनी जसे सांगितले आहे तसे पिणे हे योग्य आहे. जर तुमची तब्येत ठीक नसेल तर घरी बसून प्रार्थना करणेही योग्य आहे. फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. बाकी आपल्या कर्मावर सगळे फळे मिळतात. या दिवशी काय करू नये? या दिवशी वादविवाद करू नये. कोणाचा अपमान करू नये. खोटे बोलू नये. झाडाला इजा पोचवू नये. पूजा घाईघाईत करू नये. नकारात्मक विचार करू नयेत. या दिवशी एक विशेष उपाय आहे, जो याच दिवशी केला तर तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. म्हणून या दिवशी हा उपाय नक्की करावा. वटपौर्णिमेच्या दिवशी तुपाचा दिवा लावा. वडाच्या झाडाला अगोदर पाणी अर्पण करा, नंतर दूध अर्पण करा. जर दूध गाईचे असेल तर एकदम चांगले. नंतर वडाच्या झाडाची पूजा करा, तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा. वडाच्या झाडाला पती-पत्नीने एकत्र प्रार्थना करा आणि गरजूंना फळदान करा. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या का मारतात? स्वामी भक्तांनो, अनेक महिला वर्षानुवर्ष वडाला फेऱ्या मारतात, पण यामागील अर्थ अनेकांना माहीत नसतो. फेऱ्या मारणे म्हणजे फक्त एक धार्मिक परंपरा नाही. याचा अर्थ असा आहे की आपले वैवाहिक जीवन, कुटुंब, नाते, धर्म, संयम आणि विश्वासाच्या धाग्याने कायम बांधलेले राहो. जसा धागा वडाच्या झाडाला बांधला जातो, तसाच प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कुटुंबाला जोडून ठेवतो. वटपौर्णिमेचा खरा संदेश काय आहे? अनेकांना वाटते की हा फक्त महिलांचा सण आहे, पण प्रत्यक्षात हा सण संपूर्ण कुटुंबासाठी आहे. सावित्रीने आपल्याला शिकवले की संकट कितीही मोठे असले तरी धैर्य सोडू नये. कठीण प्रसंगी घाबरून जाण्याऐवजी बुद्धी आणि संयम वापरावा. वटवृक्ष आणि आयुष्याचा संबंध. भारतीय संस्कृतीमध्ये वडाला अक्षय वृक्ष म्हणतात, कारण त्याच्या फांद्यांमधून पुन्हा नवीन मुळे तयार होतात. यातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. वटपौर्णिमेला घरात काय करावे? जर एखाद्या महिलेला वडाच्या झाडाजवळ जाणे शक्य नसेल तर घरातही श्रद्धेने पूजा करता येते. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सावित्री
मातेचे स्मरण करावे. 1. वडाच्या झाडाची फांदी आणावी, त्याची पूजा करावी. 1 दिवा लावावा. सत्यवान सावित्रीची कथा वाचावी. कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. पती पत्नींनी एकत्र काय करावे? आजकाल अनेक कुटुंबांमध्ये संवाद कमी होत चालला आहे. वटपौर्णिमा हा दिवस एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी पती पत्नींनी एकमेकांच्या चांगल्या गुणांबद्दल बोलावे, जुन्या रागाचा त्याग करावा आणि नव्याने विश्वास निर्माण करण्याचा संकल्प करावा. वटवृक्षाखाली ध्यान केल्यास अनेक संत महात्म्यांनी वडाखाली ध्यान केले आहे. वडाच्या छायेत काही क्षण शांत बसून फक्त ओम चा जप केला तरी मन प्रसन्न होते. आजच्या धावपळीच्या जीवनात ही साधना खूप महत्त्वाची आहे. मुलांना या दिवशी कोणती शिकवण द्यावी? वटपौर्णिमेची कोणती माहिती सांगावी म्हणजे आपली परंपरा पुढे जाईल? वटपौर्णिमेच्या दिवशी मुलांना सावित्रीची कथा नक्की सांगावी, कारण या कथेतून त्यांना धैर्य, प्रामाणिकपणा, कुटुंबप्रेम, निष्ठा, संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते. या दिवशी आपण केलेल्या दानाचे काय महत्त्व आहे? धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले दान विशेष पुण्यदायी मानले जाते. दान करताना मोठी रक्कम असावी असे नाही. जेवढे तुमची गरज भागवून उरेल, जे तुम्ही देऊ शकता अशी कोणतीही वस्तू तुम्ही दान करा. दान करताना मनात फक्त फळ मिळेल याची अपेक्षा न ठेवता दान करा. शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते. फळदान, अन्नदान, वस्त्रदान किंवा पक्ष्यांना पाणी ठेवणे हेही उत्तम कार्य आहे. यापैकी तुम्ही कोणतेही करू शकता. सावित्रीचे 5 प्रेरणादायी गुण आपण आता पाहणार आहोत. सावित्री मातेचे कोणते 5 प्रेरणादायी गुण आहेत? स्वामी भक्तांनो, सावित्रीच्या जीवनातून आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी शिकूयात. त्या आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. 1. दृढ निश्चय. सावित्री मातेने यमराजांना खूप दृढ निश्चय केला की आता मी यांच्यापासून माझ्या पतीचे प्राण वापस घेऊनच येणार, असा त्यांनी मनात दृढ निश्चय केला. संयम. त्यांनी खूप संयम ठेवला. धैर्य. त्यांनी धैर्य पण ठेवले आणि बुद्धिमत्ता. त्यांची बुद्धी एवढी तल्लख होती की त्यांना माहीत होतं की यमराजांना आता आपण कसे विनवणी करावी. नंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती समर्पण केले. हे गुण जीवनात असतील तर कोणतेही संकट मोठे वाटत नाही. वटपौर्णिमेला मनोकामना कशी व्यक्त करावी? पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडासमोर काही क्षण डोळे मिटून उभे राहा. मन शांत करा आणि मनापासून प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला आरोग्य, आनंद आणि एकता प्रदान कर. अशी प्रार्थना मनाला समाधान देते. वटपौर्णिमे आणि सकारात्मक ऊर्जा. घरात सतत तणाव, चिंता किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर या दिवशी संपूर्ण घरात दिवा लावा. भगवंताचे नामस्मरण करा. धार्मिक ग्रंथाचे वाचन करा. सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा दिवस अत्यंत चांगला मानला जातो. या दिवशी प्रेरणादायी संदेश. स्वामी भक्तांनो, सावित्रीने मृत्यूशी युद्ध केले नव्हते. तिने धैर्य, प्रेम आणि बुद्धीच्या बळावर विजय मिळवला होता.
म्हणून वटपौर्णिमा फक्त व्रत नाही, तर संकटावर मात करण्याची प्रेरणा आहे. विश्वास, श्रद्धा आणि संयम असेल तर जीवनातील कोणतीही अडचण कायमची राहत नाही. म्हणूनच आपण कोणत्याही अडचणीवर हार न मानता नव्याने उभे राहून त्या संकटाचा सामना केला पाहिजे. स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तो श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि समर्पण यांचा उत्सव आहे. सावित्रीने आपली बुद्धी, धैर्य, भक्ती यांच्या जोरावर मृत्यूवरही विजय मिळवला. आजही तिची कथा आपल्याला संकटात खंबीर राहण्याची प्रेरणा देते. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि अखंड सौभाग्य नांदो ही मी वटवृक्ष यांच्या चरणी प्रार्थना करते. वटसावित्री माता आणि सत्यवान यांच्या कृपेने सर्वांचे कल्याण हो. ही माझी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी देवाला, महादेव, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांना प्रार्थना करते. सगळ्यांचे आयुष्य आनंदाचे, सुखाचे आणि समाधानीचे जावो, हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधील सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल आणि काही माहिती उपयोगाला येणार असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केले तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच होता की वटसावित्री पौर्णिमा हा सण फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर यातून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आहे आणि संकटावर मात कशी करायची हा दृष्टिकोन या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. संकट कितीही मोठं असू द्या, त्याच्यावर मात तुम्ही केलीच पाहिजे. हार न मानता जो संकटावर मात करतो तोच आयुष्यात नेहमी विजयी असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. संकट कधीच मोठं नसतं. आपली विचार करण्याची क्षमता जर छोटी असेल तर प्रत्येक छोटं संकट मोठं वाटतं. धन्यवाद.